पुण्य प्रभावामुळे पापाचं छिद्र तुम्हाला मिळत नाही आणि त्या पापाचं
निर्माण करण्यासाठी माझ्या जनतेच्या मनात मोह निर्माण करतात, माझ्या जनतेच्या मनात मोह निर्माण करून त्यांना पापाचे भाग्यकरी बनवून त्यांचा प्राण हरण्याचा विचार करतात। या विश्वात 184,00,000चा जीवयोनीचा प्रवास, 21 लक्ष स्वेदज, 21 लक्ष अंडज, 21 लक्ष जारज आणि 21 लक्ष उद्भिज हा प्रवास जो चुकवितो आणि स्वतःचा आत्मा प्रत्यक्ष वैकुंठाच्या ठिकाणी सदैव प्रत्यक्ष नारायणाच्या चरणी समर्पित करतो, त्याला जन्ममृत्यूचा प्रवास चुकतो। मग माझ्या जनतेनं स्वतःच्या जन्ममृत्यूचा प्रवास चुकविला आणि सदैव वैकुंठी गेले असतील, आपल्याला काय अनंत या विश्वाच्या ठिकाणी जो कोणी जातोय वैकुंठाच्या ठिकाणी किंबहुना सदैव आनंद होतोय। प्रत्येक जण गेल्यानंतर यमधर्माशिवाय कुणाला मुक्तता नाही। पुण्यवंत असो किंवा पापी असो, कुणीतरी असला तर माझं यमधर्म आहे। मग जे कुणी इथून उद्धरून जातात ते माझ्याजवळ न येता त्यांना देवतेजवळ जातात। अर्थात पाप पुण्याचा विचार भविष्याचं रेखाटन माझ्याकडे होतं ते बंद झालं। का पापावर मात करून पुण्याचा अधिकतम जर संचय होतोय तर आपण या हस्तक्षेप करू नये। माझी प्रांगण माझी काशी त्यांचा सुद्धा उद्धार आहे। पुण्यवंताला मी स्वतः देवतेपर्यंत घेऊन जाणार। मग या धर्माच्या कार्याचा आपण खंड पाडत आहात तर तो अधर्म आहे। केवळ देवतांपर्यंत म्हणून सुखी करणारे हे मध्यस्थी नकोच मला। माझी जनता सरळ वैकुंठात सदैव जाऊ दे हीच माझी मनातली इच्छा आहे। तेव्हा माझ्या कार्यात अडथळा आणू नका, माझ्या जनतेला उपद्रव नका। राजा कुठच्याही कार्यात केलंस तुझा जरी स्वभाव वेगळा असला तरी तिथले मध्यस्थी हे तुला हाताळावे लागतील। कधीतरी तुझ्या विचारावर थोडासा संयम ठेवावा लागेल, कारण मध्यस्थी जोपर्यंत हाताळत नाही तोपर्यंत एकाचं शिखर गाठता येत नाही। आणि एकाचं शिखर उत्तम गाठायचं असेल तर मध्यस्थी काशीच्या ठिकाणी सर्व देवतांची कार्य बंद पाडली आणि स्वतः जो देवता स्वरूप झाला, सूर्य चंद्र अग्नि वायू वगैरे सर्वांची कार्य जो देवदास करतोय तो फॅड नव्हे आणि तो तुमचा पुढे अज्ञानी नव्हे, तो स्वतःच्या मनाचा मुखद्याने मनाला वाटेल मनाला पटेल ते जनहितासाठी करेल। सर्वांचे कार्य तू एकटा करशील। काही जण असतील त्यांना स्वतःच्या कार्याची चिंता नसते, ते तुझ्या मस्तकावर मारतील, पण काही जणांना स्वतःची कार्य हवी असतात आणि ते ती करण्यासाठी उत्सुक असतात। याच्यासाठी इतरांच्या कार्यात मध्यंतरी आला ते समूह एकत्र करतील, हे वेगळं देवतांचं काही विचार असतील ते तुला सांगता येणार नाही। याच्यासाठी चालक नव्हे, काशीचा चालक राजा मी आहे। तेव्हा काशीत माझ्या मी काय करावं हे तुम्ही सांगू नका। जात हे लक्षात ठेवा। राजा जीवन या काशीचा जर तुमच्याला कसं म्हणत असतील तर या काशीचा महाराजा चालवे नाही पण तो जीवन आहे। याच्या मार्गात तुम्ही आळण्याचा प्रयत्न करता, देवतांना प्रयत्न करता, आक्रमण या कार्यात धर्माचा तुला आशीर्वाद आहे। योग्य प्रकारे तुझं कार्य सुरू ठेव। धर्म आशीर्वाद देतो तुला।
करण्याचा प्रयत्न केला. त्या देवतांना